नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा, मागोवा घडामोडींचा. अतिशय अल्पावधीत प्रेक्षक प्रिय ठरलेला मॅक कट्टा हा नव्या प्रयोगांकरता प्रसिद्ध होत आहे. मुलाखतीच्या माध्यमातून नवे विषय आपल्यापर्यंत मॅक कट्टा पोहोचवत आहे. आज असाच एक वेगळा विषय घेऊन आपल्यापर्यंत मॅक कट्टा येत आहे. आज आपण तरुणाईशी संवाद करणार आहोत आणि तरुणाईच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या नजरेतून एका चित्रपट जाणून घेणार आहोत. म्हणजे माझ्यासमोर आज मैत्रेय, मोहित आणि संकेत आहेत. ही तरुणाई जी ठाण्याच्या सामाजिक सांस्कृतिक कामात सक्रिय आहे, आपलं घर आणि करिअर सांभाळून आपल्याला उरलेला वेळ अधिक चांगल्या कामाकरता द्यावा याकरता प्रतिनिधी करणाऱ्या तरुणाईचं प्रतिनिधित्व आज हे तिघजण करत आहेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत नुकत्याच रिलीज झालेल्या दी बेंगॉल फाईल या चित्रपटाविषयी. मंडळी, ठाणे शहर हे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे, वैचारिकदृष्ट्याही विकसित होत आहे. अशा ठाण्यातल्या या तरुणांनी एकत्र येऊन आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नाही तर तब्बल 100 तरुणांनी एकत्र येऊन सिनेमा पाहिला, दी बेंगॉल फाईल. या चित्रपटाविषयी आपण जाणून घेणार आहोत या तिघांकडून. मैत्रिणी, तुमच्यापासून सुरुवात करूया. मुळातच असं एकत्र येऊन सिनेमा बघितला पाहिजे असं का वाटलं? नमस्कार दादा. एकत्र येऊन सिनेमा बघण्याचा हेतू असा होता की आपण एकट्याने जाऊ, पण आपण जनरली एकट्याने किंवा आपल्या कुटुंबासोबत कुठला तरी नॉर्मल चित्रपट बघायला जातो. पण बेंगॉल फाईल्स सारखा जो चित्रपट आहे, जो एक सामाजिक दृष्ट्या किंवा ऐतिहासिक दृष्ट्या जागरूक करणारा आहे आणि तो पिक्चर असा बघून जी सत्य घटना आहे, अजूनही बंगालमध्ये चाललेले जे काही त्याच प्रकारे जे फाळणीच्या वेळेस चालू होते ते अत्याचार अजूनही तसेच चालू आहेत आणि त्यांना ते सत्य उलगडणारा असा तो सिनेमा होता. त्यामुळे आम्हाला असा विचार आला की आपण एकट्याने नव्हे तर आपल्याला जितकं जास्त संख्या घेऊन जाता येईल महाविद्यालयीन तरुणांची, त्यांना आपण घेऊन जावं आणि आपण त्यांना हा चित्रपट त्यांच्यासोबत बघावा आणि त्याच्यावरती त्यांच्यासोबत चर्चा करावी किंवा त्यांची काय मतं आहेत ही त्याच्यावरती जाणून घ्यावी. मोहित, तुमची जी सगळी पिढी आहे, तुमच्या पिढ्याविषयी वेगवेगळं बोललं जातं. म्हणजे एकतर मुळात रील मध्ये अडकलेली, त्यामुळे जास्तीत जास्त 30 सेकंद एका जागी बसणारी अशी तुमची पिढी, असं तुमच्या पिढीचं वर्णन केलं जातं. दुसरं असं आहे की सुमारे ह्या चित्रपटाची लांबी 3.5 तास आहे. त्यामुळे 3.5 तास एक चित्रपट बघणं, जे OTT वरनं रील पर्यंत पोहोचलेले आहेत, अशा सगळ्या तरुणांनी हा चित्रपट खरोखर बघितला 100च्या 100 जणांनी, आणि बघितला असेल तर तो का बघितला असेल असं तुम्हाला वाटतं? माझ्यासाठी म्हणाल तर माझ्यासाठी आत्मीयतेचा विषय असा होता की बंगालचा जो इतिहास आहे तो फार गौरवशाली आहे. बंगालमधून श्री अरबिंदो, स्वामी विवेकानंद, नेताजी बोस असे अनेक महानुभाव त्या भूमीत जन्माला आले. त्या भूमीला पावन केलं आणि अख्ख्या भारताचं कल्याण त्यांनी केलं. त्यामुळे चित्रपटातच एक डायलॉग आहे, बंगाल हे भारताचं लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस म्हणजे दिशादर्शक. तर त्या नात्याने बंगालने नेहमी भारताला दिशा दाखवली. सांस्कृतिक असो, आपल्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांचा सहभाग असो, प्रत्येक क्षेत्रात बंगालचा फार मोठा भाग होता. त्यामुळे बंगालचा इतिहास जाणून घेणं हे खूप आवश्यक होतं असं माझं मत आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणाल तर या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या. म्हणजे त्यांनी आधी सुद्धा द काश्मीर फाईल्स, द ताशकेंट फाईल्स, बुद्धा इन ट्रॅफिक जॅम असे चांगले समर्पक चित्रपट आणले होते. आणि त्यातून जो नरेटिव्ह बाहेर पडला, त्यातून जी सत्य बाहेर पडली, त्यातून जी चर्चा निर्माण झाली, त्यावरून त्यांनी बंगालच्या विषयावर सुद्धा त्यांनी संशोधन करून जो चित्रपट आणलाय फार छान होता आणि ते आमच्या अपेक्षांवर खरे उतरले. त्यामुळे फार आनंद झाला आणि त्याच आनंदानं आम्हाला उत्साह आला आणि मग आम्ही निर्धार केला की जास्तीत जास्त तरुणांना हा चित्रपट दाखवायचा. आणि संकेत, प्रश्न असा आहे की तुम्ही आता पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेस तू आणि UPSC ची तयारी करतोयस आणि एकीकडे नोकरी आता करतोय. मैत्रेय लॉ करतोय, मोहित CA ची परीक्षा देतोय. तर उच्च शिक्षण आणि एक विशिष्ट प्रकारचे स्थैर्य आयुष्यात यावं याकरता एकीकडे चालत असलेली तुमची धडपड, प्रयत्न, अशा वेळी एक भाऊक, काहीसा ज्याचं असं वर्णन करता येईल की थोडं टोकाच्या भूमिका मांडणारा, अधिक भडक काही त्याचं वार्तांकन करणारा किंवा चित्रीकरण करणारा, पण वास्तववादी. म्हणजे मुळातच बंगाल फाईलची जी सगळी पार्श्वभूमी आहे ती फाळणीशी जोडलेली आहे आणि फाळणीच्या म्हणजे भारत पाकिस्तान वेगळे होण्यापूर्वी ते वेगळे व्हावे ह्याकरता जे सगळे अत्याचार केले गेले
त्या अत्याचारांचं चित्रीकरण या सगळ्या चित्रपटातनं आलेलं आहे. एका अर्थाने ज्यांना हे माहितीच नाही, ज्यांच्यापर्यंत हे पोहोचलं नव्हती, त्याला या चित्रपटाने तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न केलाय. पण अशा चित्रपट बघण्याची तुमची मूळ प्रेरणा काय? नमस्कार. तर मुळात म्हणजे कसं आहे की आपण म्हणतो की सत्य जे असतं ते दाखवणं खूप गरजेचं असतं आणि सत्य हे नेहमी कठोर असतं. तर तो जो म्हणजे जसं शंकराने आव्हान केलं होतं, जो सत्य प्रश्न करू शकतो, म्हणजे जो सत्य बचावू शकतो, तोच खरा तोच पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून ते सत्य बाहेर आलं. म्हणजे विवेकानंदांनी जसं मोहित सांगितलं, तर मागच्या चित्रपटातून काश्मीर फाईल्स या चित्रपटातून जे हिंदू काश्मीरी पंडितांवरती जे हिंदूंवरती 1990 साली जे अत्याचार झाले ते त्यांनी बाहेर आणले. आणि या चित्रपटामध्ये आणि त्याचप्रमाणे द ग्रेट कलकत्ता क्लिनिक्स नावाने ओळखलं जाणारे असं जे हिंदूंचं जेनोसाईड होतं, तेव्हा 40,000 ते 50,000 लोकांचा कलकत्तामध्ये जीव गेला. या सगळ्या गोष्टी जर आपण म्हणतो की फाळणी जी आहे ती म्हणजे आपल्याला आतापर्यंत असं लक्षात आलं होतं की पंजाबमध्ये ज्या रेल्वेतून सगळ्यांचे पेपर वगैरे आले हेच डोळ्यासमोर येतं. आणि या फाळणीची खरी सुरुवात आणि या फाळणीचं खरं कारण हे भगवान होतं. त्यामुळे हा चित्रपट बघणं आणि ती वेदना अनुभव हे अत्यंत म्हणजे सर्व महाविद्यालयांसाठी गरजेचं होतं. कारण की आज आपण अशा वातावरणात राहतो की असं वातावरण आपल्याला आजूबाजूला आता दिसत नाही. भारत कसा प्रगती करतोय किंवा ते सगळं आहे, पण असं वातावरण आपण कधी बघितलं. पण आपल्या आधीच्या अनेक पिढ्यांनी हे खूप सोचलं. जवळपास 1000 वर्षांचा आपला गुलामीचा इतिहास आहे. त्याच्यात अनेक आनंदी अत्याचार हिंदूंवरती झाले व त्याच्यामुळे ते अत्याचार आताच्या पिढीला समजणं आणि सर्वांना एकजूट करणं आणि सर्वांची एकी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या कारणामुळे आम्ही बेंगॉल फाईल्स हे जे चित्रपटातून निवड त्याचं कारण तेच होतं. मैत्रेय, परत तुझ्याकडे येऊया. ज्या चित्रपटाचा उल्लेख करताना मोहितने असा उल्लेख केला, दी ताश्कंद फाईल किंवा द केरला स्टोरी आली होती किंवा काश्मीर फाईल आल्या, आर्टिकल 370 वर चित्रपट आला आणि वेगळ्या प्रकारचे चित्रपट गेल्या काही वर्षात येत आहेत. प्रामुख्याने वास्तविकता मांडणारे, इतिहासात डोकवणारे आणि वर्तमानाविषयी जागृत करणारे, भविष्याचा वेध घेणारे अशा प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती होतीये, त्याची मांडणी होते, त्याला एक चांगला प्रेक्षक वर्गही होतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर चित्रपट म्हणून हा द बेंगाल फाईल चित्रपट तुम्हाला कसा वाटला? चित्रपट म्हणून जर का त्या चित्रपट ऍस्पेक्टने जर का बघायला गेलं तर मांडणी ही जी केली आहे ही खूप पर्टिक्युलर आणि सुंदररित्या केली. कारण ज्या घडामोडी आहेत त्या तशाच दाखवणं, कारण का त्या झालेल्या घडामोडी ज्या आहेत त्या खूप भीषण आहेत, भयानक आहेत आणि तरी त्या चित्रपटाच्या मर्यादित दाखवणं हे खूप तसं एक मोठं टास्क आहे जे पिक्चर मध्ये त्यांनी पूर्ण केलं. आणि त्याचाच त्यांनी संबंध जसा वास्तवात लावलाय की ह्याच्यातही 2 टाइम फ्रेम त्यांचे चालतात, की एक फाळणीच्या वेळेसचा आणि एक आत्ताच्या वेळेसचा. आणि त्याच्यामध्ये जी तेव्हाची परिस्थिती होती फाळणीच्या वेळेसची की बायकांवरती अत्याचार व्हायचे, हजारो लाखो हिंदूंना असंच मारलं जायचं, या सत्य घटना अजूनही तिकडे बंगालमध्ये चालू आहेत, ज्याच्याबद्दल आपण न्यूज मध्ये ऐकतो किंवा आपण कुठेतरी ते वाचण्यात आपल्या येतं. एक्झाम्पलसाठी मागच्या वर्षी झालेली आरजी मेडिकल केस ही एक मोठी घटना बंगालमधली, ती आपल्या फक्त समोर आली. पण अशा रोज बंगालमध्ये किती केसेस होत असतील आणि त्या किती दाबल्या जात असतील आणि त्या कशा प्रकारे तिकडे दाबल्या जातात ह्याचं वास्तव दर्शन त्यांनी आपल्याला या चित्रपटातून दिलेलं आहे. त्यामुळे ते चित्रपट जो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे ते चित्रपट पूर्णपणे पोहोचतो आणि फक्त पोहोचतच नाही तर प्रेक्षकाला दुखवतो सत्य. मोहित, 100 जण गेला होतात, ही काही सोपी गोष्ट नाहीये. मुळात एका विशिष्ट कारणाकरता तरुणांनी एकत्र येणं, असा एखादा चित्रपट बघायला जाणं, म्हणजे एखाद्या मिरवणुकीकरता डीजे लावलेले असताना रस्त्यावरून पावलं थिरकणं सोपं असतं, पण एका हेतूनी एका विशिष्ट प्रकारच्या चित्रपटाला घेऊन जाणं 100 जणांना, हे तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्नपूर्वक केलं. तुम्ही जे आज इथे व्यक्त होताय, तुम्ही जे बोलताय, तुमच्या उरलेल्या सगळ्यांची प्रतिक्रिया ह्याच होत्या का त्यातल्या कोणाला काही खटकलं असेल, आवडलं नसेल असं तुम्हाला वाटतंय? तर आता अनुभवातून असं सांगायचं की जर चित्रपट सुरू व्हायच्या आधी मला बऱ्याच जणांनी असं विचारलं होतं की अरे हा 3-3.5 तासाचा चित्रपट आहे, कितपत आम्हाला रुचेल, कितपत आवडेल किंवा
त्याविषयी काय प्रतिक्रिया असतील असं बरेच जण विचारत होते. पण मी म्हटलं विश्वास ठेवा, एकदा चित्रपट शांतपणे बघा आणि मग तुमचं मत मांडा. आणि मग चित्रपट जेव्हा संपला तेव्हा चित्रपट संपल्यानंतर सगळे सुरुवातीला स्तब्ध होते. काही काळ त्यांना काही विचार करता येत नव्हता, कारण बंगालचं जे म्हणजे चित्रपटातली जी दृश्य दाखवली गेली होती त्यामुळे ते सगळेच विचार बघणं झाले होते. त्यानंतर जेव्हा ते बोलायला लागले तेव्हा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आला. म्हणजे बऱ्याच जणांनी असं सांगितलं की सोहरावर्दीनी असं काही केलंय, डायरेक्ट ॲक्शन डेचा उपक्रम त्यांनी केला होता, हे असं कोणाला माहितीच नव्हतं. म्हणजे बंगालमध्ये कोलकाता सुद्धा पाकिस्तानला जावा या दृष्टीनं जो घाणेरडा उपक्रम केला गेला होता तो लोकांना माहितीच नव्हता. किंवा अगदी आपल्या शाळेतल्या पुस्तकात बघाल तर जेमतेम 4 ओळींमध्ये डायरेक्ट ॲक्शन डेचा उल्लेख असतो, त्याच्याविषयी काही विस्तृत माहिती सांगितली जाते. त्यामुळे अशा तरुणाईला ज्याला या गोष्टींचा अभ्यास नाहीये त्यांना जेव्हा हा चित्रपट दाखवला गेला तेव्हा त्यांच्या मनावर पूर्णपणे चांगला परिणाम झाला की त्यांना अचानक सत्य समजलं. आणि मग आता ते अर्थात घरी जातील, पुस्तकं वाचतील, व्हिडिओज बघतील. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या मार्गाने आता हा संवाद सुरू होईल. त्यामुळे ही पॉझिटिव्ह गोष्ट समजतो. संकेत आता या जसं दोघांनी सांगितलं 18 ते 25 वयोगटावरचे 100 जण असे तुम्ही तिथे गेला होता. आणि आता मोहितच्या बोलण्यात येते, मैत्रिणीच्या बोलण्यात होतं की चित्रपटापूर्वीचे तरुण आणि चित्रपट बघितल्यानंतर वास्तव समोर आल्यानंतर त्यांच्या मानसिकतेत किंवा विचार करण्याच्या पद्धतीत फरक झालेला आहे, अशी एक त्यांनी प्रतिक्रिया आता व्यक्त केली. मुळातच 1947 ते 2014 म्हणजे स्वातंत्र्य ते 2014 आणि 2014 ते 2025 असा एक मोठा राजकीय कालखंड आहे, ज्याच्यात काही बदल घडत आहेत. 2014 पूर्वीची राजकीय परिस्थिती, सामाजिक सांस्कृतिक वातावरण आणि विशेषतः चित्रपटसृष्टीतलं वातावरण, चित्रपटाची निर्मिती जेव्हा जेव्हा टप्प्याटप्प्याने केली गेली, त्याच्यातनं जी कथानकं मांडली, त्याच्यातनं जी पात्र रंगवली गेली, ती एका विशिष्ट हेतूनी आणि कोणाला तरी एका विशिष्ट गटाला, समुदायाच्या विरोधात मांडली गेली, अशी चर्चा आता मोठ्या प्रमाणात होतीये. त्या पार्श्वभूमीनंतर 2014 नंतर ज्या चित्रपटांचा उल्लेख येतोय, चर्चा आता आपण करतोय, हा आता आलेला बेंगॉल फाईल असेल, आर्टिकल 370 असेल, काश्मीर फाईल असेल, द केरला स्टोरी आला होता, ताशकंद फाईल आला असेल आणि असेही चित्रपट येत आहेत. तर मुळात खरोखर तुम्हाला तरुण म्हणून असं वाटतं की वास्तवताकडे घेऊन जाणार आहे, इतिहासाविषयी चर्चा करणार आहे, वर्तमानविषयी जागृत करणार आहे आणि भविष्याविषयी काय आपण केलं पाहिजे असं वाटतं की हा एक वेगळ्या प्रकारचा एक प्रपोगंडा आहे, ही हेतू केली जाणारी एक प्रसिद्धी आहे. काय तुम्हाला सगळ्यांना वाटतं? प्रथमतः जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यात म्हणजे आपण अनेकदा असं बघतो की या सगळ्या क्षेत्रांमध्ये 1947 पासून जे काही भारत देश होते तर त्या पार्श्वभूमीवरती बेंगॉलमध्ये जे काही झाले म्हणजे बंगाल फाईलच्या दृष्टीने सुद्धा या चित्रपटाच्या दृष्टीने विचार केला. बेंगॉलमध्ये जे काही झालं ते 1947च्या आधी जे होत होतं आणि नंतर जे होतं त्याच्यात काही बदल आहे का असा प्रश्न आपण कोणालाही विचारला तर ते त्याचं उत्तर इतपत सकारात्मक असतं याच्यावरती मला वैयक्तिक संशय आहे. आणि दुसरा म्हणजे महाविद्यालयीन किंवा हा जो वयोगट आहे 18 ते 25 हा वयोगट म्हणजे अत्यंत उग्र विचाराचा किंवा असं अंगामध्ये संचारलेली आग असते अशा टाईपचा तो सगळा वयोगट आहे. आपण आता नेपाळमध्ये निश्चित बघितलं की जर तो भरकटला तर तो काय प्रकारच्या गोष्टी करू शकतो. तर त्याच्यामुळे त्यांना एक योग्य दिशा देणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ती योग्य दिशा ही सत्याने देऊ शकतो. त्यामुळे हे सत्य जे आहे म्हणजे या चित्रपटाचे जे दिग्दर्शक यांनी सांगितलं अनेकदा की या पिक्चरमध्ये मी जे काही या चित्रपटामध्ये त्यांच्या आधीच्या मी जे काही दाखवलं त्यातली एक गोष्ट जरी खोटी असेल तरी तुम्ही मला जी द्याल ती शिक्षा करायला म्हणजे शिक्षा भोगायला मी तयार आहे. अशा पद्धतीचा व्यक्ती जर बोलतोय त्याचा जो रिसर्च आहे त्यांचा जो पूर्ण हे आहे तो अनेकांनी आपल्या महाविद्यालयीन तरुणांनी जरी रिसर्च केला स्वतः तरी तेच सत्य बाहेर येणार. त्यामुळे अशा चित्रपटाला प्रोपागंडा म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्याच पद्धतीने ते 2014 पूर्वी किंवा जे आधीच्या काळामध्ये जे चित्रपट होते ते काही विचार पुरस्कृत होते का ते निश्चित असू शकतात. म्हणजे त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही कारण की ते होते पण त्याच्यातून दुसरी बाजू दाखवली गेली. म्हणजे उदाहरण द्यायचं तर काश्मीर फाईल्स तर काश्मीर फाईल्स मध्ये जे हिंदूंचं जेनोसाईड दाखवलं म्हणजे काश्मीरी पंडितांचं जे जेनोसाईड दाखवलं त्याच्या आधी आपण अनेक काश्मीरवरती चित्रपट बघितले. त्यात काश्मीरमधले जे मुसलमान आहेत ते टेररिस्ट कसे होतात तर ते त्याचं म्हणजे ग्लोरिफिकेशन करणं अशा टाईपचे अनेक चित्रपट आपण होताना बघितले होते.
पण या चित्रपटाच्या माध्यमातून जी दुसरी बाजू आहे, म्हणजे जी समोरची बाजू होती ती उघडकीस आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असं मला वाटतं. एक जी असते आणि एक जी असते ती खरी असते, दुसरी जी असते ती पण खरीच असते. पण त्या दोघांमध्ये त्या आपापल्या बाजूने जी खरी असते, तिसरा व्यक्ती ठरवतो की नक्की कुठली बाजू खरी आहे. तर आपण त्या दोन्ही बाजू दाखवल्यानंतर ज्यांना जे वाटतं, म्हणजे ज्यांना जे खरं वाटतं ते त्या पद्धतीने घेतात. अनेकांना काश्मीर फाईल्स हा प्रोपगेंडा वाटला, अनेकांना पहिले जे पिक्चर येत होते ते प्रोपगेंडा वाटले. पण त्याच्या अनुषंगाने असं होत नाही की आधीच्या पिक्चरमध्ये जे दाखवलं होतं ते प्रोपगेंडात्मक होतं, पण त्याच्यातून त्यांनी जे दाखवलं होतं त्यांना त्यावेळेसचा संदेश त्यांनी दिला. आता काश्मीर फाईल्सच्या माध्यमातून त्यांनी जे दाखवलं त्याचा आत्ताचा संदेश त्यांनी दिला आणि तो संदेश देणं महत्वाचं होतं, कारण की ती दुसरी बाजू समोर येणं अत्यंत महत्वाचं होतं. मग लोक ठरवते की कुठला प्रोपगेंडा आहे, कुठला खरा आहे, कुठला वास्तववादी आहे असं मला वाटतं. याला जोडून एक तिघांना प्रश्न आहे, त्याची तिघांनी उत्तर द्या. कदाचित वेगळी असतील, समान असतील. आता तुम्ही असं म्हणलात की तरुणांपुढे सत्य आलं पाहिजे, त्यामुळे अशा चित्रपटाच्या निर्मितीची गरज आहे आणि असे बघितलेही आहेत. तुम्ही विशिष्ट हेतूनी, विशिष्ट विचारांचे म्हणून, म्हणजे असे चित्रपट जेव्हा बघितले जातात किंवा जे बघणारे असतात त्यांना लेबल लावलं जातं की ते कट्टर आहेत, मूलतत्ववादी आहेत, मूलतःच आक्रमक आहेत, म्हणून ते असे चित्रपट बघायला जातात. तर तुमची हा चित्रपट बघायला जाण्याची तुमची भूमिका काय होती? आणि ज्या सगळ्या मंडळींना तुमच्याबरोबर आलेले तुमचे मित्र असतील, ओळखीचे असतील, त्या सगळ्यांना घेऊन जाताना तुम्हाला नेमकं काय करायचं होतं? सर्वप्रथम म्हणायचं झालं तर चित्रपटाचा म्हणजे बंगाल फाईल्सचा सर्वात महत्वाचा संदेश असा होता की दंगलीमुळे राष्ट्राचं नुकसानच होतं. दंगलीत कुठलीही बाजू असेल ती हारणारीच बाजू आहे, दंगलीत कोणाचा विजय होत नाही. त्यामुळे हिंसाचाराने आणि समाजाचं विभाजन करू पाहणाऱ्या नेत्यांमुळे, समाजाचं विभाजन करू पाहणाऱ्या विचारधारांमुळे राष्ट्राचं कधीच हित होणार नाहीये. त्यामुळे चित्रपटाचा पूर्ण वेळ हाच संदेश होता की सिस्टीमनी त्रस्त असलेल्या लोकांना न्याय मिळावा, दंगली, हिंसाचार याविषयी सत्य बाहेर यावं. कारण जेव्हा सत्य बाहेर येईल तेव्हा त्याविषयी चर्चा होईल तेव्हा कुठे जाऊन त्याविषयी सोल्युशन निघेल. कारण जोपर्यंत आपण डिस्कस करणार नाही तोपर्यंत सोल्युशन निघणार नाही, आणि सोल्युशन निघालं नाही तर पुन्हा तोच प्रॉब्लेम. म्हणजे 1947 मध्ये जे झालं तेच जर 2025 मध्ये होत आहे, तेच कदाचित 2050 मध्ये होईल, आपल्याला काही अंदाज नाही. त्यामुळे जर आपण त्याच्यावर सोल्युशन काढलं नाही तर हे असंच चालत राहणार आहे. त्यामुळे या कुठल्याही प्रकारे हा प्रोपगेंडा नाही आहे, उलट हा पिक्चर लोकांना शांततेसाठी प्रवृत्त करतोय इन अ वे. केवळ काही तुम्ही अशा सत्य शोधायचं या भूमिकेतनं गेला नव्हता. म्हणजे सत्य आहे, वास्तवता आहे, फाळणीच्या जखमा, वेदना आपल्यापर्यंत बुजायला गेलं, पण एक चित्रपट रसिक, प्रेक्षक, ज्याचा आस्वाद घेणाऱ्या कलाकृतीचा म्हणूनही गेला होता. तर असा आस्वादक प्रेक्षक म्हणून या चित्रपटातलं आवडलेलं आणि खटकलेलं असं तिघांनी जरा सांगता येईल का तिघांना? सर्वप्रथम तर आवडलेलं म्हणजे सगळ्यात जास्त आवडलं ते पिक्चरची सिनेमॅटोग्राफी जी होती, म्हणजे ते जी दृश्य होती ती अंगावर येत. आणि अशा चित्रपटामध्ये जे दृश्य अंगावर येणं ते अत्यंत महत्वाचं असतं, कारण की ते सत्य असतं. म्हणजे जे आपण मगाशी म्हटलं तर ते त्या पद्धतीने अंगावर येणं, म्हणजे आपल्याला असं वाटावं की आपण तिथे त्या सिच्युएशन मध्ये आता प्रेझेंट आहोत. म्हणजे त्या चित्रपटाचा स्पॉइलर नाही झाला, पण त्या चित्रपटात एक सीन आहे की जेव्हा कलकत्ता किलिंग चालू होतं, डायरेक्ट ऍक्शन याची घोषणा होते आणि त्याच्यानंतर जे सुरू होतं त्याचे प्रमुख पात्र आहे भारती बॅनर्जी यांचं. तर त्या एका ठिकाणी असतात आणि त्या त्यांच्या घरी जात असतात आणि तिथे मध्ये सगळ्या दंगली वगैरे चालू असतात. तर त्यावेळेस ज्या प्रकारचं सिनेमॅटोग्राफी तिथे झालेली आहे, म्हणजे भारती बॅनर्जी जसं फिरतात तसंच कॅमेरा फिरलेला आहे. म्हणजे अगदी म्हणजे तो एक सरळ रेषेतला कॅमेरा नाही, तो अगदी हलवतो, म्हणजे सगळं हलवतो. आजूबाजूला जे ते दिसतंय, लोक मरतायत, लोक जळतायत, मग ते त्यांना मदतीचे हे बघतायत, पण यांचा जीव वाचवायला अशा एकदम केओटिक सिनेमॅटोग्राफी कशी असते त्या पद्धतीने ते सिनेमॅटोग्राफी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे ते जास्त म्हणजे भावतं, कारण की असं वाटतं की आपण त्याच्याबरोबर फिरतोय. त्यामुळे ही अत्यंत जमेची बाजू मला त्या चित्रपटाच्या बद्दल वाटते. निगेटिव्ह बाजू म्हणायला गेलं तर निगेटिव्ह बाजू अशी आहे की ज्या म्हणजे आता सिम्प्लिफिकेशन थोडं जर आपण करायला गेलं तर ते एकदम पास्ट प्रेझेंट असं त्यांनी एकदम स्विच केलं. अनेकांना ती गोष्ट कळते की म्हणजे त्यांना हे कम्पेअर करायचं की त्यावेळेस जे होत होतं आणि आज जे होतं ते सिमिलर.
पण ह्याच्यात थोडीशी अजून स्पष्टता आणली असते त्यांनी की म्हणजे हे पास्ट आहे आणि हे प्रेझेंट आहे, त्याच्यात थोडीशी कल्पकता आणली असती तर ते अजून समजलं असतं. ज्यांना ही गोष्ट कळली नाही त्यांना, म्हणजे काहींना त्याच्याचं सुद्धा थोडासा नॉलेज जरी असेल, पाळणीचा इतिहास थोडासा माहिती असेल तर त्यांना ते लगेच समजून येईल. आणि आत्ताचा प्रेझेंट पॉलिटिकल सिनेरिओ ज्यांना माहिती असेल त्यांना ते लगेच समजून येईल. पण ज्यांना ते माहिती नाहीये त्यांच्यासाठी हे स्विच होणं हे जरा थोडंसं त्यांना समजायला थोडं अवघड झालं. त्यांना त्याच्यासाठी मग काही जणांना आम्हाला, म्हणजे आम्ही आता काल सगळे गेलो होतो, आमच्या बाजूने त्यांना रेफरन्स कळत होतं, त्यांना पटकन सांगावं लागलं की अरे हे असं बनवलं म्हणून हे असं. तर या गोष्टी फक्त आहेत. आवडलेली गोष्ट म्हणजे की ह्याच्यामध्ये अनहार्ड ट्रुथ, की म्हणजे अनहार्ड ट्रुथ आणि अनडिवायडेड ट्रुथ, की कुठल्या एका धर्माच्या किंवा एका बाजूचंही हे नाही. म्हणजे बट ऑब्वियस हिंदूंच्याच बाजूनी खूप जास्त त्याच्यात दाखवलेलं आहे. पण त्याच्यामध्ये बरोबर म्हणजे हिंदूंवरती अत्याचार होत आहे, पण हिंदू त्याच्यामध्ये स्वतःसाठी उभे राहिले नाही ही हिंदूंची चूक आहे, हे पण त्याच्यात दाखवण्यात आलंय. आणि त्यासोबत एक जे आपण म्हणतो की एक त्याच्यात एक व्यक्तिरेखा आहे पत्रकाराची. आपले जे जिना यांचं जे पात्र करणारे आहेत ते त्याच्यात एकीकडे जात असतात तेव्हा ते पत्रकार त्यांना अडवतात आणि त्यांना काही प्रश्न विचारतात. तर त्या प्रश्नांमध्ये ते असं विचारतात की जर तुम्हाला एवढा नेहरूंवरती विश्वास होता की त्यांच्या सरकारमध्ये जर का इकडे थांबणारे मुस्लिम जे आहेत ते खुशालीने राहू शकतील, तर मग तुम्ही पाकिस्तानचा निर्माण करण्यासाठी का जंगल लढवलं? तर मग हा जो प्रश्न आहे ते प्रश्न विचारणारे जे पत्रकार आहेत ते खऱ्या आयुष्यामध्ये पण एक मुसलमान आहेत आणि ह्या तेव्हाच्या ज्या खऱ्या गोष्टी आहेत ह्या तेवढ्या स्पष्टतेने मांडणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यासोबत जे कडू सत्य आपण म्हणू शकतो की तेव्हा अहिंसेची आपल्यावरती सगळ्यांवरती एक टोपी होती, त्या काळातच्या लोकांवरती अहिंसेची टोपी होती, पण त्या टोपीसोबत एक अदृश्य झापड होती की जी आपल्याला फक्त अहिंसेचा मार्ग दाखवत होती आणि आपल्यावरती होणारा हिंसाचार आपल्याला दिसू देत नव्हता. तर हे जे त्याची मांडणी दाखवली की अहिंसा केल्या म्हणजे अहिंसा दाखवल्यामुळे नंतर झालेला पश्चाताप हाही त्या चित्रपटातून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. फक्त थोडं आपण जसं म्हणूया की इतर आपले ह्याचे आधीचे जे एडिशन होते की काश्मीर फाईल्स असो किंवा ताश्मीर फाईल्स असो त्याच्यामध्ये थोडं मधला जो पॅच आहे काही तो त्यांनी अगदीच विस्तृतपणे मांडलेला आहे. म्हणजे आता ज्यांना परत असं संकेतजी म्हणाले तसं की ज्यांना त्याबद्दल माहिती आहे त्यांना तो इंटरेस्टिंग आहे आणि त्यांना तो आवडण्यासारखा आहे. पण ज्यांना या विषयाची माहिती नाही आणि पण ते माहिती करून घ्यायला म्हणून आलाय त्यांच्यासाठी तो मधला पॅच थोडा मधला लेंदी होऊ शकतो. त्यांनी थोडी एक त्याची काळजी घ्यायला हवी होती आणि त्या हिशोबाने थोडं अल्टर करायला हवं. तर आधी म्हणजे चित्रपटात आवडलेला जो क्षण असेल तर म्हणजे गोपालकाका मुखोपाध्याय यांनी म्हणजे बंगालमधले एक सामान्य कसाई, एक सामान्य हिंदू होते. त्यांनी जेव्हा ही दंगल बघितली तेव्हा ते दृश्य बघून त्यांना त्यांच्या मनात एकच विचार आला की आता आपण एकत्र यायचंय. आणि मग तेव्हा ते हिंदूंना, सगळ्या तरुणांना एकत्र करतात आणि मग प्रतिकार करतात. तेव्हा सोहरावर्दी घाबरतो, सोहरावर्दी मग त्याची दंगल मागे घेतो, ब्रिटिशांना त्यांची आर्मी आतमध्ये आणायला लागते. त्यामुळे सर्वात महत्वाचा संदेश या चित्रपटातून म्हणजे जो मला आवडला तो जर हिंदू एकता असेल तर नरसंहार करणाऱ्या प्रवृत्तीला सुद्धा माघार घ्यावी लागते. आणि अगदी ती कितीही क्रूर असली तरी जर हिंदू एकत्र असतील. आणि आता इथे हिंदू म्हणून मी सावरकरांचं जे विधान आहे, हिंदू म्हणजे भारताला पितृभूमी आणि पुण्यभूमी समजणाऱ्या अशा म्हणजे भारताचे सगळे जे हितचिंतक आहेत असे हे सगळे हिंदू जेव्हा एकत्र येतील तेव्हा नरसंहारक क्रूर कर्मांना शांत बसावं लागेल, माघार घ्यावी लागेल, त्यांना हार पत्करावी लागेल. आणि ओव्हरऑल चित्रपटाची म्हणजे एक चित्रपट म्हणून बघितलं तर सेट डिझाईन खूप चांगलं होतं. म्हणजे इतका रिअलिस्टिक सेट होता की जणू काही आपण तिकडेच बंगालमध्येच आहोत. प्रॉपर डिस्क्रिप्शन, प्रॉपर म्हणजे कुठे कुठली गोष्ट ठेवावी. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण स्वामी विवेकानंदांची, भारत मातेची, रवींद्रनाथ टागोरांच्या अशा म्हणजे त्यांचे जे फोटोज आहेत त्याचे अस्ताव्यस्त पडलेले म्हणजे सापडतात. म्हणजे त्यातून असं समजतं की सोसायटीचा डाऊनफॉल झालाय. म्हणजे ते एक ग्राफिकली खूप चांगलं डिस्क्राईब केलंय. तसंच साऊंड डिझाईन सुद्धा चांगलं आहे. म्हणजे जेव्हा तो आक्रोश होतो, म्हणजे दंगलीचा सीन आहे तिकडे आक्रोश होतो तेव्हा ती एक महिला किंचाळते, तेव्हा बाकी सगळा ऑडिओ शांत होतो.
फक्त त्या महिलेचा आवाज ऐकू येतो आणि काही सेकंडसाठी आपल्याला फक्त तेच ऐकू येतं. म्हणजे की म्हणजे दिग्दर्शकाचा अशी अपेक्षा असेल की आपण सुद्धा तो आक्रोश अनुभवायला हवा. आणि चित्रपटात जी खटकली अशी गोष्ट म्हणायची म्हणजे जसं हे दोघं म्हणाले की विवेक अग्निहोत्रींनी एकाच वेळेला बऱ्याच विषयांवर हात घातलाय. त्यामुळे ज्या तरुणांना चित्रपटाची म्हणजे चित्रपटाच्या बॅकग्राऊंड विषयी माहिती नाहीये त्यांना थोडा जड जाईल, थोडं मागे पुढे करताना. पण त्यातून आपण एक असं एक असा एक चांगला विचार असा म्हणू शकतो की ते तरुण मग घरी जाऊन विचार करतील आणि मग त्यातून मग ते जास्त अभ्यास करतील. शेवटचा प्रश्न तिघांनाही. ज्यांनी अजून हा सिनेमा पाहिलेला नाहीये त्यांनी हा पाहिला पाहिजे किंवा पाहावा असं का तुम्हाला वाटतं? काय सांगाल, का पाहावा? का पाहावा म्हणजे परत आपल्या चर्चेत जसं परत परत आलं की सत्य जाणून घेण्यासाठी. आणि तेव्हाची जी क्रूरता होती ती क्रूरता नक्की काय होती, कारण का आज आपण या सगळ्या सोयी सुविधांमध्ये जगतोय. आपल्याकडे आज अनेक गोष्टी आहेत संपर्कासाठी, किंवा आपल्यावरती जर का छोट्यातल्या छोट्या कुठला अन्याय झाला तर तो आपण जगासमोर आणू शकतो. पण तेव्हाच्या काळात काहीही नसताना किंवा तेव्हा कुठलंही साधन नसताना एकत्र यायला तेव्हाही काही लोक होते जे एकत्र येत होते आणि जो आपला लढा द्यायचा प्रयत्न करत होते, स्वतःचा जीव वाचवायला किंवा स्वतःच्या देशाला वाचवायला. असे ज्यांनी तेव्हा प्रयत्न केले त्यांचे प्रयत्न जाणून घेण्यासाठी. आणि आत्ताची जी सत्य परिस्थिती आहे त्या सत्य परिस्थितीतही बंगालमध्ये कशी परिस्थिती आहे, एक पॉलिटिकल बघायला गेली किंवा डिक्टेटोरियल बघायला गेली तर ती जी परिस्थिती आहे ती कशी चालू आहे आणि कुठल्या पद्धतीने त्याला म्हणजे त्याच्यामध्ये आता सीबीआयचा उल्लेख आहे म्हणून सीबीआय किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट हे त्याच्यात किती प्रयत्न केले तरी ती डिक्टेटरशिप तोडू नाही शकत. आणि त्याच्यासाठी पण एकच उपाय आहे की आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपण एकत्र तिकडे जाऊन काहीतरी तिकडच्या लोकांसाठी, आपल्या बांधवांसाठी करावं. ही एक भावना जर का आपल्याला आजच्या तरुणांना द्यायची असेल तर आपण नक्कीच प्रत्येक तरुणाला किंवा प्रत्येक वयोगटातील माणसाला हा चित्रपट नक्की दाखवा. प्रथमतः त्याच्यात असं आहे की सत्य जे असतं म्हणजे आपण सत्यावरती या चित्रपटाच्या माध्यमातून बोलतो, सत्य जे असतं ते एक म्हणजे एखादी गोष्ट ऍक्नॉलेज करणं, म्हणजे ते सत्य ऍक्सेप्ट करणं ही एखादी गोष्ट म्हणजे त्या गोष्टीची हिलिंग प्रोसेस असते. म्हणजे असं आपण समजतो की मग ती गोष्ट आपण एकदा ऍक्सेप्ट केली की मग त्याच्यावरती आपण उपचार करू शकतो. तर हे उपचार करून म्हणजे जो हिंदूंवरती जो काही अन्याय झाला, जो काही एवढ्या वर्ष त्यांच्यावरती अत्याचार झाला, ती गोष्ट आज जर आपण ऍक्सेप्ट केली आणि त्याच्यावरती हिलिंग सुरू केलं तर पुढे जाऊन आपण संघटित होऊन पुन्हा असा कुठलाही अत्याचार आपल्यावरती केला नाही असा विचार घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. आणि तो पुढे घेऊन आणण्यासाठी आजच्या पिढीने ते सगळं जे आहे तो जो सगळा आपला इतिहास आहे तो बघणं अत्यंत महत्वाचं आहे. मी स्पेसिफिकली म्हणतो की आजच्या पिढीने म्हणजे जे आता कॉलेजमध्ये जात आहेत किंवा जे तरुण आहेत, नोकरी म्हणजे आमच्यासारखेच सगळे किंवा 35-40च्या आतमध्ये आहे, त्यांनी हा चित्रपट जरूर बघावा. कारण की हा जो चित्रपट आहे हा ते दर्शवतो, ती परिस्थिती दर्शवतो जी परिस्थिती आज आपण बघत किंवा जी आपल्याला दिसत नाही. म्हणजे ती परिस्थिती नाही का आज बंगालमध्ये निश्चित अशी परिस्थिती आहे. तर चित्रपटाच्या माध्यमातून पण ती गोष्ट दाखवतात. बंगालमध्ये आजही हिंदूंवरती अन्याय होतात. आपण मुर्शिदाबादचं उदाहरण पण बघितलं, मुर्शिदाबादमध्ये काय झालं आणि बांगलादेशचंही उदाहरण बघितलं. बांगलादेश काही हा वेगळा नाही, म्हणजे पश्चिम बंगालचाच एक भाग म्हणून बांगलादेश जे नॉर्थ असं करते ते पण आहेच. त्यामुळे या गोष्टी आजच्या पिढीला जाणून घेणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तो चित्रपट बघावा. आणि गोपाल पाटील यांचं नाव सांगितलं तर त्यांच्यासारख्या माणसांनी त्याचा प्रतिकार त्यावेळेस म्हणजे सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये पण राहून त्यांनी तिथे राहून तो प्रतिकार कसा केला ही एक प्रेरण्याची कहाणी म्हणजे कहाणी आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायक गोष्ट आहे. तर त्या गोष्टीचा विचार करून आणि त्या प्रेरणेचा विचार करून त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण आपल्या इथे कसं करू शकतो, आपल्या इथे कसं सगळ्या हिंदूंना संघटित करू शकतो याचा विचार आपण हवा. यासाठी तो लोकांनी चित्रपट जसं संकेतजी म्हणाले की म्हणजे हा चित्रपट आपल्याला एकाच वेळेला स्तब्ध सुद्धा करतो आणि खूप जास्त प्रेरणा सुद्धा देतो. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही सायलेंट होतात, एकाच वेळेला तुमच्या अंगात खूप जास्त एनर्जी येते, म्हणजे तुम्ही खूप विचार करता. आणि म्हणजे एक तरुण म्हणून असं म्हणेन की आपण शाळेतल्या ज्या पुस्तकांमध्ये जे वाचलं होतं
ते म्हणजे त्याच्यावर निव्वळ विश्वास ठेवण्यापेक्षा जर आपण बाहेर पडून इतर पुस्तकं वाचली, इतर माहिती शोधली, त्यामुळे जर जर सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपला फायदा होईल. कारण डोळे झाकून कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. आणि आपण तर तरुण आहोत, त्यामुळे तरुण असून कुठल्या तरी शाळेतल्या पुस्तकात लिहिलंय किंवा कुठल्या तरी ऑथरने असं लिहिलंय त्याच्यावर विश्वास ठेवून टाका. ही भावना खूप चुकीची आहे. आणि आणि एक या चित्रपटातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वी द पीपल. आपण सर्वात पहिले आणि सर्वात शेवटी भारतीयच आहोत. त्यामुळे बंगालमध्ये झालेली घटना ही काही दूरची नाही. आपण पण तिथलेच आहोत, आपण तेच आहोत, बंगाली आपलेच आहेत. त्यामुळे तो भारताचा इतिहास आहे आणि ते जाणून घेणं, ते अनुभवणं आणि ते समजून घेणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. त्यामुळे तरुणांनीच नाही, प्रत्येकाने बघायला हवं. मंडळी, मोहित, मैत्रेय, संकेत आणि 100 यांनी एका अर्थाने इतिहास घडवलाय. खूप अशी काही त्याची होर्डिंग लागतील किंवा ती लागावी असा मुद्दा नाहीये. पण तरुणाई वेगळा विचार करू शकते. तरुणाई एखाद्या चांगल्या कामाकरता एकत्र येते. तरुणाई एकत्र येऊन एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकते, आपली मतं व्यक्त करू शकते, असा संदेश या 100 जणांनी दिलेला आहे. मला असं वाटतं ही खूप मोठी आश्वासक बाब आहे. एकीकडे आपण तरुणाईविषयी नकारात्मक असतो, काहीसे उदासीन असतो, पण हीच तरुण मंडळी पुढाकार घेतात, एकत्र येतात आणि नवीन काही करत आहेत. असं एकत्र येणाऱ्या, नवीन काही करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. या तिघांचंही आणि त्यांच्याबरोबर आलेल्या 100 जणांचं आपण कौतुक करूया. मॅक कट्ट्यावर आज इतकंच. मॅक कट्टा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.